नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये कशा प्रकारची मूवमेंट झाली, त्यानंतर ऑटो सेक्टरमध्ये आज एवढी वाढ का झाली आणि अदानी ग्रुपमध्ये घसरण का झाली, त्यानंतर आयटी सेक्टरमध्ये घसरण झाली, अजून किती घसरण होऊ शकते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सुरुवात करूया निफ्टी 50 पासून। निफ्टी 50 मध्ये जर आपण आज पाहिलं तर आज 32 पॉईंटची घसरण आपल्याला बघायला मिळाली। आज दिवसभर आपल्याला निफ्टी 50 एकाच रेंजमध्ये कन्सोलिडेशन करताना बघायला मिळालं। म्हणजे आज निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीमध्ये आज जास्त व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर बघणार आहोत बँक निफ्टी। बँक निफ्टीमध्ये 225 पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली। त्यानंतर सेन्सेक्समध्ये सुद्धा जवळजवळ 58 पॉईंटची घसरण बघायला मिळाली। सेम चार्ट पॅटर्न आपल्याला इथं सुद्धा बघायला मिळतोय। निफ्टी 50 सारखा दिवसभर मार्केट एकाच रेंजमध्ये ट्रेडिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं। म्हणजे एकंदरीत आज निफ्टी 50 आणि सेन्सेक्सचा परफॉर्मन्स हा फ्लॅटिश बघायला मिळाला। त्यानंतर आपण बघणार आहोत अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आज घसरण का झाली। अदानी पॉवरमध्ये जर आपण पाहिलं तर 7 रुपयांची घसरण आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर अदानी ग्रीन एनर्जीमध्ये सुद्धा 21 पॉईंटची घसरण आपल्याला दिसून आली। त्यानंतर अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये सुद्धा जवळजवळ 11.5 रुपयांची घसरण आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर अदानी टोटल गॅसमध्ये 60 रुपयांची घसरण आपल्याला दिसून आली। त्यानंतर अदानी एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला फक्त खरेदी बघायला मिळाली। बाकी सर्व अदानीच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली। त्यामागचं कारण असं आहे, गुंतवणूकदारांनी आज अदानीच्या स्टॉकमध्ये फक्त प्रॉफिट बुकिंग केली, त्यामुळे आपल्याला अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आज जोरदार घसरण बघायला मिळाली। हे मार्केट आहे, कोणताच शेअर सरळ एका डायरेक्शनला वरती जात नाही आणि सरळ एका डायरेक्शनला खालती सुद्धा जात नाही, आणि जो शेअर सरळ एका डायरेक्शनला वरती जातो तो त्याच स्पीडनी खाली सुद्धा येतो। त्यामुळं मार्केटचं नेचर आहे अप अँड डाऊन, अप डाऊन या पद्धतीनेच कुठल्याही कंपनीचा शेअर वरती जात असतो। म्हणून अदानी ग्रुपच्या स्टॉकमधील आजची जी घसरण आहे ती फक्त घसरण नसून केवळ प्रॉफिट बुकिंगमुळे आलेला दबाव आहे। म्हणून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आज आपल्याला दबाव बघायला मिळाला। त्यानंतर बघणार आहोत ऑटो सेक्टरमध्ये एवढी वाढ का झाली। आपण जर पाहिलं महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 25 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर आयशर मोटरमध्ये 36 रुपयांची वाढ आपल्याला दिसून आली। त्यानंतर अशोक लेलँडमध्ये जवळजवळ 5.25 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर टाटा मोटर्स असेल आणि मारुती सुझुकीमध्ये तर जवळजवळ 350 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळाली। तर एवढी तेजी आज आपल्याला ऑटो सेक्टरमध्ये आल्याचं बघायला मिळालं। त्यामागचं कारण असं आहे, GST 2.0 आता छोट्या कार, टू व्हीलर आणि SUVवरचा GST कमी करण्यात आला आहे। त्यामुळं गाड्यांच्या किमती कमी होणार आहेत आणि याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला आज ऑटो सेक्टरमध्ये वाढ दिसून आली। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे फेस्टिवल डिमांड। म्हणजे नवरात्रीपासून गाड्या खरेदी करण्याचा चांगला काळ सुरू झाला आहे आणि डीलरशिपवर ग्राहकांची चौकशी तसंच बुकिंग, डिलिव्हरीजसुद्धा वाढल्या आहेत। आणि या दोन गोष्टींमुळे गुंतवणूकदारांना खात्री वाटते की ऑटो कंपन्यांची विक्री सणासुदीच्या काळात झपाट्याने होऊ शकते आणि त्यामुळेच आपल्याला ऑटो सेक्टरमध्ये आज जोरदार खरेदी बघायला मिळाली। परंतु लक्षात ठेवा, बाजारात नेहमी जोखीम असते। ही किमतीतील वाढ पुढे टिकेल की नाही हे गाड्यांच्या विक्रीवर अवलंबून आहे। त्यामुळं कुठलीही गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगणं सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत आयटी सेक्टर। अमेरिकेने H-1B विजाचा खर्च वाढवल्यामुळं IT कंपन्यांवरती आपल्याला गेली 2 दिवस नकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय। परंतु ही घसरण अजून किती दिवस चालू राहील हे कुणीही मार्केटमध्ये सांगू शकत नाही, कारण मार्केटचं नेचरच असं आहे अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन। त्यामुळं अजून किती खाली येऊ शकतं याचा अंदाज मात्र मार्केटमध्ये कोणी सांगू शकत नाही। आपलं काम एकच आहे, फक्त चांगल्या कंपन्यांचे स्टॉक घ्यायचे आणि त्यामध्ये गुंतवणूक करायची आणि 2, 4, 5 वर्षासाठी सोडून द्यायचे, तरच मार्केटमध्ये पैसा बनू शकतो। कारण ही व्हॉलॅटिलिटी
शॉर्ट टर्मला फक्त काम करते. लॉंग टर्मला आपल्याला मार्केट नेहमी लेफ्ट टू राईट वरती जाताना बघायला मिळतं. त्यामुळं ज्या कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आणि 2, 4, 5 वर्षासाठी सोडून द्यायचे. तेच आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर सेक्टोरल इंडस्ट्रीजमध्ये जर आपण पाहिलं तर निफ्टी ऑटोमध्ये वाढ बघायला मिळाली. त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा हलकीशी वाढ आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर FMCG सेक्टरमध्ये घसरण झाली. त्यानंतर IT सेक्टरमध्ये सुद्धा घसरण झाली. मीडिया सेक्टरमध्ये सुद्धा घसरण झाली. मेटल सेक्टर आपल्याला पॉझिटिव्हमध्ये बघायला मिळालं. त्यानंतर फार्मामध्ये सुद्धा थोडीशी घसरण झाली. त्यानंतर PSU बँकांमध्ये सुद्धा वाढ झाली आणि प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा आपल्याला वाढ बघायला मिळाली. त्यानंतर रिअल्टी सेक्टरमध्ये घसरण झाली. हेल्थकेअरमध्ये सुद्धा घसरण झाली. कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये सुद्धा घसरण झाली. म्हणजे आज एक मिक्स टाईपचा परफॉर्मन्स आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला. त्यानंतर आपण बघणार आहोत निफ्टी 50चा टॉप गेनर स्टॉक. निफ्टी 50चा टॉप गेनर जो स्टॉक आहे तो आहे इंडसइंड बँक. या स्टॉकमध्ये आज आपल्याला 2.82% वाढ बघायला मिळाली. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत निफ्टी 50चा टॉप लूजर स्टॉक. तो आहे टेक महिंद्रा. या स्टॉकमध्ये जवळजवळ 2% जास्तची घसरण बघायला मिळाली. त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड. सोन्याची आजची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 1,17,890 रुपये इतकी पाहायला मिळते. म्हणजे आज सोन्याने ऑल टाईम हाय आपल्याला लावताना पाहायला मिळाला. त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल. प्रति बॅरल 63 आणि $67 प्लस पाहायला मिळतात. त्यानंतर आपण बघणार आहोत डॉलर आज रुपीज. एका डॉलरची किंमत ही 88 रुपये आणि 78 पैसे इतकी पाहायला मिळते. आज मात्र डॉलर महाग झाला म्हणजेच आयात मात्र महाग होणार आहे आणि दुसरीकडं एक्सपोर्टवाल्यांना फायदा होणार आहे. तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.